हाय एव्हरीवन. सो आज आहे डे 3 आणि सकाळचे वाजलेत 6:30 आणि मी ऑफिसला जायची तयारी करते. तर फर्स्ट मी माझ्या केसांना सिरम लावून घेतलं, त्यानंतर लिपस्टिक लावली आणि सनस्क्रीन लावली. माझ्या फेसला फक्त एवढंच लावते कारण माझी स्किन खूप सेन्सिटिव्ह आहे. त्यानंतर वॉच घातलं, ब्रेसलेट घातलं जे की माझ्या हाताला लागलं पण, आणि मग तयारी करून मी फर्स्ट चेक केलं ते म्हणजे माझ्याकडे 20 रुपीज आहेत का, कारण शेअर ऑटोला 20 रुपीज लागतात आणि विदाऊट 20 रुपीज घेतल्याशिवाय मी घराच्या बाहेर पडत नाही. सो या ते घेतले आणि बॅग भरली आणि मी निघाले ऑफिसला जायला. तर भूमिकाला सांगितलं की दरवाजा लावून घे आणि निघाले. सो हे बघा, मुंबईकर असा प्रवास करतात बाहेर ट्रेनमध्ये लटकून. ऑफिसला पोचून 1 कप कॉफी घेऊन मी माझं डेली वर्क चालू केलं. आणि लंचमध्ये आज मी पडवळची भाजी आणि चपाती नेलेली. जेवण झाल्यावर आम्ही खाली गेलेलो. तर खाली आम्ही जाऊन क्रॉफेट मार्केटमध्ये गेलो. मला एक लिपस्टिक घ्यायची होती तर ती आम्ही घेतली आणि परत ऑफिसला आलो. त्याच्यानंतर मी एक छास घेतलेला, तर तो मी छास पित होते आणि थोड्याशा गप्पा. अरे ओपन नाही ठेवला आहे, काय मोबाईल लावला ओपन कुठे आहे? पासवर्ड अनलिमिटेड आहे माझ्या, अनलिमिटेड आहे डेटा. सो हा आहे संध्याकाळी ट्रेनमधून प्रवास करतानाचा व्ह्यू. एकदम बेस्ट आहे. याच्यासाठी मी रोज विंडो सीट अडवते. असं वाटतं की बाहेरच बघत राहावं. एकदम बेस्ट. हाय एव्हरीवन. तर आता वाजले 7 आणि मी आले घरी आणि आता मी विदाऊट फिल्टर शूट करते. हा असं काही समजा फेस आहे ज्याच्यावर नेहमी एक तरी पिंपल असतोच. मी डेली 1 पिंपल इज मेंटेड इन माय फेस, ऑन माय फेस. या त्याच्यामुळे मला फिल्टर लावायला लागतं. क्या मजबूरी है मेरी. तो बस हुआ, अब मैं जा रही हूँ फ्रेश होने. तर फ्रेश झाला भेटू. आज मी विदाउट फिल्टर शूट करते. बघू शकता माझी चेहरा. विथ शुगर वाली कॉफी. दिस इज माय राइट प्रोफाइल, दिस इज माय लेफ्ट प्रोफाइल. अच्छा है. ये देखो गाइस, कुछ अजीब सा कॉम्बिनेशन कर रही है. केक खा रही है, केक, और वो भी कॉफी के साथ. कौन खाता है भाई, कौन खाता है? नहीं खाते. देखो इसको. अगर ये पेस्ट्री मैं खा रही होती या कोई और खा रहा होता ना तो ये क्या बोलती पता है गाइस, इसमें तो कॅलरीज है. भाई मैं मेंटेन रखती हूँ, डेली जसं नाही. तर आता मला जेवण बनवायचं आहे. 7:45 ऑलरेडी वाजलेत आणि मला तर जेवण म्हणजे आजचं पण बनवायचं आहे आणि उद्याची तयारी पण करून ठेवायची. तर आता मी बसले कटिंग करायला. तर थोड्या वेळापूर्वी तुम्ही हे बघितलं असेल. सो हे 2 in 1 आहे. हे मला ताईने दिलेलं आणि आम्ही ते राहतो तर माझ्याकडे जास्त भांडी नाही आहेत. तर मी ह्याला चॉपर आणि याचं पॅलेट दोन्ही यूज करते. सो लेट्स स्टार्ट. हा माझे कर्ली आहेत, माझे नॅचरली कर्लीच आहेत. पण त्याचं किती करायला लागतं काय सांग. खूप पैसा लागतो. बस तिचं पण टेन्शन नाही. गेल्या काय हो, याला 1 तास बाथरूममध्येच राहायला लागतं. नाही ते काय कधी कसं धुवायची नंतर त्यानं काय लावतं ते काय लागतं. हां कंडिशन लावायचं, कंडिशन काय ते लावायचा आणि मग 5 मिनिटांनी मग ते धुवायचे आणि मग असं आमचे नाही, शेंगाची भाजी करते आणि उद्याची तयारी करून ठेवते. गेला सांगणार जेवण करून ठेवायला काय भेटत. आज आमच्याकडे समोरच्या काकी आलेल्या आणि आम्ही त्यांच्याशी गप्पा मारत होतो. ते आम्हाला लाईफमधले त्यांचे एक्सपिरियन्स सांगत होते आणि आम्हाला काही काही चांगल्या गोष्टी सांगत होते. हो, पाण्याचं. तर जवळजवळ 1 तास आम्ही गप्पा मारल्या. कुठे
येणार आम्ही पोरी त्याचं लग्न झालं की जाणार इथे काय करायचंय मग अरे तो पण जा तेव्हा जाल ना पण तो पण टेन्शन नको ना कपडे बघायचं होतं तिथे पाण्याचा प्रॉब्लेम असेल तर पाणी असतं पाणी येतं नाही आता येतं आता कोण नाही येतं काय एवढं नाही पण आता ठीक आहे ना काय करायचं रात्रीचं पाणी आलं का नाही मोटर लावून कपडे लावतो आणि हो काकींशी बोलता बोलता म्हणजे सगळ्या भाज्या कट करून झालेल्या काल हाय तर माझं जेवण बनवून झालंय. माझ्या आधी सगळं हाय एव्हरीवन. तर आता रात्रीचे वाजले 10 आणि मला एक रील शूट करायची जी खूप व्हायरल आहे. तर त्याच्यासाठी मी काहीतरी सेटअप लावला आहे, दाखवते. तर इथे मी असा सेटअप केला आहे. जे पण न्यू क्रिएटर आहेत ज्यांच्याकडे सगळे इन्स्ट्रुमेंट नाही आहेत ते माझ्याशी रिलेट करू शकतात. हाय तर हे दोन नाही अरे यार गलत कर दिया. इधर मुंह में जाली नहीं लगायचं. Let's start next. तो मेरे मुंह में ही नहीं जा रहा. खाली पे now shameless me trying with the another. So yeah, that's it for today. अब मिलते हैं नेक्स्ट ब्लॉग में. टिल देन बाय. आणि हां, तर तुम्हाला आजचा ब्लॉग आवडला असेल तर या ब्लॉगला लाईक करा, कमेंट करा आणि शेअर करा.